शिवाजीनगर भागात जेवढे गॅरेजेस होते, मला डोक्यात आयडिया क्लिक झाली की आपण मला जे कमिशन येतंय ते 50-50 करून त्या गॅरेजवाल्यालाही द्यायचं. त्या गॅरेजवाल्याच्या इथं मी काय करायचो, माझं पॅम्पलेट एक त्या गॅरेजवाल्याच्या इथं चिपकून द्यायचो की मोटर इन्शुरन्स करून मिळेल. त्याला फक्त सांगितलं की कोणी आलं तर त्याचं फक्त नाव नंबर लिही, मला फोन कर, मी त्याला तिथं येऊन तेव्हा सर्व्हिसेस द्यायचो. मग मी जो शिवाजीनगरचा जो मेन एरिया होता, संचेतीपासून तर औंधपर्यंत आणि वाकडेवाडीचा जो एरिया होता, ते जेवढे गॅरेजेसवाले होते तर सगळ्यांचे इथं चिपकवले. आणि तसा पण मला एक अजून इन्कम म्हणजे अजून तिथून कस्टमर्स यायला लागले. म्हणजे अनोळखी पण होते ते. आणि त्या गॅरेजवाल्यांचे ते म्हणजे जे हक्काचे कस्टमर होते ते तिथून लीड्स मिळायचे. बाकीचे थोडेसे थोडं पुढे गेलं की औंधला जे मिलिटरीवाले एरिया जो होता, जो सरकारी करेक्ट. हे होता. नंतर युनिव्हर्सिटीतनं बरेचसे लीड मिळाले, स्टाफच्या कार्स वगैरे राहायच्या. तर असं म्हणजे 50-50 हे करत म्हणजे शेअरिंग बेसिसवरती आधी स्टार्टिंगला मी हे केलं. तिथून मग प्रवासाला जास्त म्हणजे असं हे नाही केलं मी, म्हणजे नाही आला तर आला, पण फॅमिली घरचा सपोर्ट होता कर. तेव्हा मग एक म्हणजे असं भीती नाही वाटली की काय होईल, काय नाही होईल ते, चालला असं व्यवसाय हा तर. नाही चाललं तर काय होईल अशी भीती नव्हती.